नमस्कार. कुसुम्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आपण घरच्या घरी झटपट तयार होणारी शेंगदाणा चक्की बनवणार आहेत. आपण प्रथम शेंगदाणे भाजून घेणार आहे. आपण शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ आणि आपण ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे. ते ताटामध्ये त्याचे साल क्लीन करून घेणार. ते साल क्लीन झाल्यावरती आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतल्यावरती आपण ते बारीक करून घेणार आहे. तुम्हाला जाड पाहिजे असेल तर जाड, तुम्हाला बारीक पाहिजे असेल तर बारीक पण तुम्ही करू शकतात. आणि 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ. आपण आता गूळ किसून घेणार. 1 वाटी गूळ किसून घेतला आहे. आपण गूळ आणि शेंगदाणेचं चक्की बनवणार आहे. आपण कढईमध्ये 1 चमचा गावठी तूप टाकला. ते गरम होईस्तोवर आपण तूप चांगलं गरम होऊन देऊ आणि मग त्याच्यामध्ये जो 1 वाटी किसलेला गूळ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला पण अशा चक्की बनवायची असेल तर तुम्ही असंच साहित्य घेऊ शकता. आता आपण त्याच्यामध्ये गूळ टाकला. आपण तो गूळ मिक्स होईपर्यंत आपण त्याला हलवत राहू, कारण की तो कढईला चिकटणार नाही. जोपर्यंत तो गुळाचा पाक होत नाही तोपर्यंत आपण त्याला एकजीव करून घेऊ. एकजीव होईपर्यंत आपण त्याला हलवत राहणार आहे. पाक तयार झाला की आपल्याला त्यामध्ये 1 वाटी शेंगदाण्याचा कूट आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपला पाक आता रेडी झालेला आहे. आपण आता त्याच्यामध्ये जो 1 वाटी कूट घेतला आहे तो आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. आपण आता त्याच्यामध्ये तो टाकून घेतला. पूर्ण एकजीव होईस्तोवर आपण त्याला हलवणार आहे. म्हणजे आपण जोपर्यंत त्याला हलवत आहे तोपर्यंत तो कढईला चिकटत नाही. आपण त्याचा पूर्ण एकजीव करून घेऊ, म्हणजे तो मिक्स होईल आणि आपली चक्की एकदम छान बनेल. तुम्हाला पण जर अशी चक्की बनवायची असेल तर तुम्ही हे साहित्य घ्या आणि कमीत कमी वेळामध्ये ही चक्की बनवू शकता. आपला आता त्याचा एकजीव झालेला आहे. जोपर्यंत आता आपण हलवून घेतले आहे. आपण आता एका ताटामध्ये 1 चम्मच गावठी तूप लावून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे मिक्स झालेलं चक्कीचं साहित्य आहे ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आणि ते जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत आपण त्याला थापून घेऊ. म्हणजे जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंतच ते थापले जाणार. आपण ते झाल्यावरती त्याला 15-20 मिनटं साईडला ठेवून देऊ. ते कडक होईल आणि ते झाल्यावरती आपण त्याच्यावाले काप करून घेऊ. काप झाल्यावरती आपली चक्की रेडी होते. ते काप चाकूनी कापल्या जात नाही. आपण बघू कशाने कापायची. चटणी घेतली आपण. आता त्याचे काप करून घेऊ आणि मोठे काप झाल्यावरती आपण त्याच्यावाले छोटे छोटे काप बनवून घेऊ आणि ते काप झाल्यावरती आपण एका वाटीमध्ये ते काढून घेऊ. आता आपली चक्की रेडी झाली आहे. तुम्ही पण अशी चक्की बनवण्यासाठी कमीत कमी वेळामध्ये चक्की बनवू शकतात. खूप छान चक्की झाली आहे आणि मुलांना बाहेरचे चॉकलेट, कॅडबरी घेऊन दिल्यापेक्षा आपण ही चक्की बनवू शकतो. आणि तुम्हाला जर माझी चक्की आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलचं बटन दाबा. धन्यवाद.